नमस्कार मंडळी, आज निघालो होतो आम्ही गडावर. त्याआधी म्हटलं नाश्ता करून घेऊया. तर दर्शनचे मिसळ या ठिकाणी कळवणमध्ये नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. प्रवास करून फायनली आम्ही आलो होतो रोपवेच्या ठिकाणी, कारण आम्हाला यावेळेला रोपवेने जायचं होतं. कारण गर्दी आहे म्हटलं तर हे सेफ असेल आणि लवकर पोचू आपण, पण तसं काही झालं नाही. इच्छेच्या विरुद्ध सगळं काही झालं. पायी चालणाऱ्यांना पण तितकीच गर्दी होती आणि रोपवेने जाताना पण तेवढीच गर्दी होती. अशा 3 वेटिंग रूममध्ये वेट करायचा होता. त्याच्यानंतर फायनली आम्ही रोपवेच्या ठिकाणी पोहोचलो आणि भयंकर अशी गर्दी होती. तर फायनली रोपवेमध्ये बसलो आणि विदिन काही सेकंदात किंवा 1 मिनिटाच्या आत आम्ही वरती मंदिरात पोहोचलो. तिथे पण बरीचशी गर्दी होती, पण फायनली देवीचं रूप बघितलं. बरेचसे लोक इथे नवस फेडत होते. त्याच्यानंतर आमचा नंबर आला, आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून मग रोपवेने न येता पायी उतरून येऊ असं ठरवलं. खाली आलो आणि त्याच्यानंतर आम्हाला वरती नारळ वगैरे अर्पण करायला इतकासा वेळ मिळाला नाही, कारण गर्दी खूप होती. तर ती इथे अर्पण केली. इथे महिषासुराचं मंदिर होतं, ज्या महिषासुराचा देवीने वध केलेला होता. त्याच्यानंतर निघालो पुढे आणि इथे छान असा व्ह्यू पॉईंट आहे. अगदी सापुताऱ्यासारखी वाईब येते इथे आणि अतिशय सुंदर वातावरण होतं. सूर्य मावळत होता. इथे काही फोटो वगैरे क्लिक केले, काही व्हिडिओज क्लिक केले. सगळं झालं आणि त्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या प्रवासाला लागलो. निवाण्याजवळ येऊन थांबलो, कारण आता सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. फक्त सकाळी मिसळ खाल्ली होती. एका हॉटेलला थांबलो, कुबेर हॉटेलला. तिथे जेवण केलं आणि पुन्हा आमच्या घरी आलो. तर कसा वाटला व्हिडिओ मंडळी, नक्की कमेंटमध्ये